तसं नाही, माझ्याकडे पैसे त्यांनी 500 रुपये दिलेत मला. नाही देत आहेत ना 50. माझ्याकडे कुर्तेच नाही आहेत. चला आपल्यासाठी फ्रेश गरमागरम कुर्ते आलेले आहेत, तर आपण बघूया जरा आता कितीला देणार. 200 200 200. व्हेरी गुड. पाणी भरायचं आणि ठेवून द्यायचं आणि मग सकाळी सौंदर्य प्रसारण अल्ट्रा प्रो लाईट. मला माहिती आहे मला काय घ्यायचंय. दादा रिक्षा कशी आहे? ते पण तू बार्गेनिंग करणार आहे? नाही, खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीच बार्गेनिंग नाही करायचं, अंगाला लागत नाही. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, थंबनेलवरनं प्रोमोवरनं ऑफकोर्स तुम्हाला कळालंय की आज आपण काय करतोय. तर भरपूर दिवसांच्या ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा सेलिब्रिटी शॉपिंग चॅलेंज हे घेऊन आलेलो आहेत. आणि सेलिब्रिटी शॉपिंग जर कमबॅक करतोय तर अशी सेलिब्रिटी पाहिजे ज्याने तुम्हाला धमाल येणार आहे हे सेलिब्रिटी शॉपिंग चॅलेंज बघताना. सो आज आपण बोलवणार आहोत अभिनेत्री अक्षया. अक्षया, खूप खूप स्वागत तुझं. थँक्यू सो मच. कशी आहेस तू? मस्त. तू कशी आहेस? बघ, आज मी मस्त आहे. आणि बघ, आपण आहे ना भरपूर दिवसांनी कमबॅक करतोय, कारण शॉपिंग चॅलेंजला मोठा ब्रेक दिला होता मी, आणि थोडासा त्या ब्रेकवरनं पुन्हा आपण आलेलो आहोत. आणि तुझ्याकडनं श्री गणेश होतोय पुन्हा शॉपिंग चॅलेंजचा. तर तुला धमाल करायची. आता सगळ्यांना सेगमेंट माहिती आहे हा, आणि तुला माहिती आहे का हा सेगमेंट काय असणार आहे? मी तुला 1000 रुपये देणार आहे. तुझ्याकडे असणार आहेत 25 मिनिटं. ओके. त्यामध्ये तुला कमीत कमी घ्यायच्या आहेत 5 वस्तू. ओके. जास्त घेतलं तर बेटर आहे, पण कमीत कमी 5 वस्तू घ्यायच्या आहेत आणि जास्तीत जास्त शॉपिंग करायचे. सेव्हिंग करता आलं तर मस्त. मी पैसे घरी घेऊन जाणार. घेऊन जा. चालेल. आज फक्त असं की आपल्याला स्ट्रीट शॉपिंग करायला थोडी डिफिकल्ट आहे आज काही, तर डेफिनेटली खूप काय काय घेता आलं. सवड लेट्स डू इट. हा, थोडंसं चॅलेंजिंग आज आमच्या दोघींसाठी असणार आहे हे, कारण मी जेव्हा दादरवरनं आपण आलो तेव्हा बघितलं तर स्ट्रीट शॉपिंग सगळं बंद होतं. आता बघू काय तिला मिळतंय. सो मला 25 मिनिटांनंतर ना शिवशाही पैठणी या दुकानाच्या बाहेर भेट. शिवशाही पैठणीच्या बाहेर भेट. आता बघ 12:40 झालेले आहेत. 25 मिनिटांनंतर आपण इथेच भेटूया. हा, येस, लेट्स गो. 1:05 ती मला भेटणार आणि आपण धमाल करणार. मला आजपर्यंत एकाही मुलाने शॉपिंगला नेलं नाहीये, पण सायली मला शॉपिंगला घेऊन आली आहे, त्यामुळे माझा व्हॅलेंटाईन्स वीक झालाय. अरे एक नंबर. पण एक सांगते, अक्षयने मला मगाशी एक गोष्ट सांगितली. लवकरच अक्षय लग्न करणार आहे, पण एक काय सांगत होतीस मला सांग. माझी तयारी आहे लग्नाला, फक्त माझ्याकडे मुलगा नाहीये, तर आपण तो शोधूया पहिलं. सो आता मला वाटतं ही इच्छा तुझी लोकमत सगळी पूर्ण करणार आहे. जर हे टाकलंस तुझ्या थंबनेलवरती माझ्या घरी सगळ्यांचे फोन येणार आहेत. आणि अक्षयासाठी आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अक्षयाला लग्नासाठी मुलगा हवाय. सो कमेंट बॉक्स मध्ये कोणी छान स्थळ असेल तर नक्की कळवा. सो अक्षया लवकरच लग्न बंधनात अडकू शकते मग 2024 मध्ये. चला आपण शॉपिंग करूया पुढचं पुढे बघूया. चल, तुला ऑल द बेस्ट. 1000 रुपये 25 मिनिट नंतर मला इथेच भेट. परफेक्ट. लेट्स गो. चल, तुझी वेळ सुरू होते आता आणि वाजलेले आहेत 12:41. 1:06 नाही किती, हा 1:06 मिनिटांनी तुम्हाला इथे भेट. ओके, बाय. ऑल द बेस्ट. चला बाय. 8 नंबर का कोई भी अच्छा हील दिखाना. सिंपल. माझं शॉपिंग खूप सोपं असतं, खूप चिकचिक नाही, जिकजिक नाही. मला घ्यायचे चप्पल इतना नहीं, छोटा छोटा ही. ये ऐसे में ये बॉक्स हील ऐसा कुछ होगा ना, ऐसे टाइप का. हाँ, ये होगा नहीं ना मेरे को. 8 नंबर दे दो भैया, मेरे पास टाइम नहीं है. ये वैसे ऐसे में भी चलेगा. ये ऐसे पिंक या ऐसा है ना. हाँ, 8 नंबर 10 है. बंद में कुछ है और ऐसा बेल्ट वाला कुछ है. हाँ, अभी नहीं मिला. और कुछ कलर है. ये ऐसे में भी नहीं है क्या? नहीं, साइज नहीं. साइज नहीं मिलेगा क्या? ठीक है. अरे ये वैसे ये है कितने का वो पहला? 400. थोड़ा कम करो ना. कितना? 300 380. नहीं नहीं,
नहीं नहीं 380 नहीं, मेरे को 5 चीजें खरीदना है, इन लोगों ने 500 रुपया ही दिया है मेरे को। थोड़ा कुछ कम करो ना। ये शूज कैसे है? 500 कम करो ना थोड़ा, 100 लाख थोड़ा कम करो। 350 कर दो ना। ठीक है, मेरे को साइज नहीं मिलेगा तो क्या करूँ फिर मैं बार्गेन करके? और कळत नाहीये घेऊ। आगे खुला हुआ है, ठीक है, आगे खुला हुआ है तर आपण पटकन जाऊया, आपल्याकडे वेळ नाही। लेट्स गो लेट्स गो। आपण ऍक्च्युली नंतर त्या गल्लीत बॅग्स घ्यायला पण जाऊ शकतो, आणि जर शेवटचे काही पैसे इन केस शॉपिंग करून उरले तर आपण श्रीकृष्णला जाऊन पाणीपुरी सुद्धा खाऊ शकतो। हेलो, मेरे को ना कुछ अच्छा छोटा हील में कुछ चाहिए, ज्यादा बड़ा नहीं, बॉक्स रेगुलर वेयर के लिए। सर चमकी वाला नको है, चमकी नको है। हाँ छान थोडं, हाँ चालेल, ब्लॅक किंवा बेज ग्रे असे किंवा अशातला कलर हा पण चालेल, पण हा सिंपल वाटतोय ना। हाँ हाँ दाखव। आणि नाही, आणि असं, आणि ना कुठे गेले आपले छोटे हील वाले असतात ना, थोडे फॅन्सी असे, नुसते पाय टाकतो ना आपण, तशातलं काही असेल तर बघा। पण हे कितीला आहे ते पण सांगा मला। 550? नाही पण 550 नाही, तसं नाही, माझ्याकडे पैसे त्यांनी 500 रुपये दिलेत मला। नाही देतात ना 50। कसं करू? पट्टावरती घ्या, तुमची साईज क्वालिटी चांगली आहे मॅडम। अजून पट्टावरती द्या, मधला पट्टा लास्ट मिल मध्ये क्वालिटी चांगली आहे मॅडम। हो नाही ते तर आहे, पण सॉफ्ट असेल तर जास्ती बेटर आहे। सॉफ्टच आहे, जास्त सॉफ्ट मध्ये निघून जातो ते। मला घ्यायला काही हरकत नाही, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत ना तेवढे ना। कलर नाही आवडला। घेऊ काय? या ना, घेऊ काय? पण एवढी महाग आहे ना मला। तुमच्यासाठी 520 लावा। नाही नाही, राहू दे राहू दे, खूपच नाही नाही, नको नको, ठीक आहे। बाबा कमी करत नाही, तुमच्यासाठी नाही करतो। नाही नाही, माहिती आहे पण मला नाही होणार, राहू दे। 300 मी 250 बोलणार होते, पण ठीक आहे, राहू दे, मी बघून येते, कारण मला परवडणारच नाही। 350 नाही 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 नाही, तुमच्यासाठी गेले कमी, कमी करत नाही। नको नको, मला 300 ला देत असेल तर हे बघा ना, एकतर ह्याचा इथे रंग पण केवढा गेला आहे बघा, हे इथलं गेलंय। मग फ्रेश वाला द्या तुम्ही मला। नाही नाही, नको नको, मग राहू दे, मग नको 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 नको। चला चला चला, आपण दुसरीकडे काहीतरी बघूया। कुर्ते हैं, बड़े साइज में कुर्ते हैं, शॉर्ट कुर्ती है। अरे वेरी गुड। क्या रे, कितने में दे रहे हो वो बताइए? कितने का दे रहे हो वो बताओ। होगा क्या मेरे को? ये नहीं होगा तो ये नहीं होगा। आता मला माझ्याकडे वेळ नाही, ये साइज भी नहीं होगा। अच्छा लेके आ रहा है, ठीक है, लेकिन फिर आप उसको मेरे को 250 में दोगे? कर दो ना 250 प्लीज। अरे यार, सगळेच असे करायला लागले तर कसं होणार? मेरे पास टाइम नहीं है ना, वो तो बात है, अभी मेरे पास टाइम नहीं है। मेरे को अभी क्या टाइम हुआ है, देखो मेरे को 1 बजे मेरे को इधर वापस आना है, पैसा खर्च करके, वो भी नहीं नहीं, कोई नहीं पकड़ेगा आपको। ठीक आहे, मला तुमच्याकडे अजून हे काय आहे नवीन? किती वेळ लागेल?
ठीक आहे, मग हे ठेवा तुम्ही, मी येते, तुम्ही आणा. मी इथे दुकानात आहे समोर, ह्या दुकानात आहे. माझा वेळ जातोय. नाही मी घेणार ना, मला घ्यायचे आहेत कुर्ते, माझ्याकडे कुर्तेच नाही आहेत. चला आपल्यासाठी फ्रेश गरमागरम कुर्ते आलेले आहेत, तर आपण बघूया जरा आता. नाही आता इसका पॅटर्न देखो ना, ह्याला कसं छान जरा काहीतरी वेगळा नेक आहे, ह्याचं प्रिंट थोडं छान आहे. पण हा होणार का मला? हा छान आहे, हा होईल थोडासा. एक करता येईल मला, माझ्यासाठीच फक्त शॉपिंग नाही करायची आहे ना. हा व्हेरी गुड. मग एक काम करा, ह्याच्यात एक साईज छोटी द्या मला, 250 मध्ये द्या. 250 वाले दाखवा, पण माझ्या बहिणीसाठी कुर्ता दिला. व्हेरी नाईस. हा होईल ना? परफेक्ट. कितीला देणार? 200. व्हेरी गुड. हा ठीक आहे. चला एक काहीतरी. हाँ और कौन सा? ये सेम है का? है हा होईल. एक्सेल, एल किंवा एक्सेल मध्ये. एल मध्ये काही आहे वेगळं? मला मोटिवेशन मिळेल थोडंसं बारीक होण्यासाठी. नाही हा चालेल, मला हा आवडलाय. एल मध्ये काही आहे? नाही नको, हा छान आहे. इथे फक्त एक्सेल आणि मीडियम एक्सेल. चला ठीक आहे, हा घेऊया. व्हेरी नाईस. 200 रुपयाला पहिल्या चॅलेंजची माझी धोनी झाली आहे. व्हेरी गुड. मला चप्पल घ्यायची आहे. इकडे ह्या दुकानात आपण जाऊन बघूया, जर मला छान काही नोजपिन काही मिळते तर. पर्स पण आहे समोर, ती पण चेक करू शकतो. धन्यवाद, थँक्यू. चला पहिलं मिळालंय. थँक्यू. चला. सिल्वर ऑक्सिडाइज मध्ये काही ज्वेलरी आहे? नोजपेन आहे ऑक्सिडाइज मध्ये, पण नोजपेन आहे, नोजरिंग आहे काही नाही. काय आहे तो? आईस रोलर कसा आहे? हा किती? 95. 95 बोलून 75 मध्ये मिळालेला आहे. मला खूप टाइमपासून हे घ्यायचं होतं, बट मला ऑनलाईन घेताना जरा डाऊट होता की जर मला प्रोडक्ट आवडला नाही तर. बेसिकली ह्याच्यात बर्फ तयार होतो, करेक्ट? पाणी भरायचं आणि ठेवून द्यायचं, आणि मग सकाळी सौंदर्य प्रसारण आइस हो जाएगा ना. हा, सौंदर्य प्रसारण अल्ट्रा प्रो लाईट हे घ्या. आणि हा नाही, हे घेऊया. नाही सध्या हे एवढं ठीक आहे. आणि तुमच्याकडे ते हेअर एक्सटेन्शन जाणे आहेत का काही? ते असे वाले आहेत ना, तसे वाले नाही. हे काय लुफाच आहे का? ना ठीक आहे, मला हे द्या. हा बस. हे राहू दे, प्लास्टिक, नो प्रॉब्लेम. पटपट झालं. हो 75.
चला दुसरी वस्तू पण मला मिळाली आहे जी मी पाडली आहे. थँक्यू सो मच. पण नाही ठीक आहे. ज्वेलरी ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ज्वेलरी दुकानात घेण्यापेक्षा ती थोडी अशी रस्त्यावर घेतलेली कधी स्ट्रीट शॉपिंग मध्ये जास्त मजा येते. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. मला आता कळत नाहीये कुठल्या दिशेने जावं. आपण एक काम करूया, आपण त्या साईडला त्या तिथे जाऊया टुवर्ड्स स्टेशन. आयडियल बुक डेपोची जी गल्ली आहे तिकडे बऱ्याच गोष्टी बॅग्स बिग्स आपल्याला मिळू शकतात. हे कसे आहेत? हे कसे आहेत? हे कसे आहेत? 550. 10 मिनिटं आहेत. बरं बरं बरं, चला चला चला. ही बॅग कशी आहे? किती? नाही नाही खूप आहे. नको, खूप महाग आहे. काय बाकीची काय कमीत कमी रेंज किती आहे? काय आहे सगळ्या ह्या? 300 रुपयाला आहे आणि 400 रुपयाला 750 शॉपिंग बॅग. ना ना ठीक आहे. हे कसं आहे दादा? हे कसं आहे? 300 75 आणि ते कितीला घेतलं मी? 200 275. ठीक आहे बघते. आले मी. सो सध्या मी 2 गोष्टी बघून ठेवल्या आहेत. एक पर्स बघून ठेवली आहे जी 650ची आहे आणि इथे एक हे घेतलंय. पण माझ्याकडे वेळ कमी आहे, असं मला कळत नाहीये की आपण काय करूया. आणि तर दुकानांमध्ये बार्गेन पण नाही करू शकत तो दिसतो. मला माहिती आहे मला काय घ्यायचंय. दादा रिक्षा कशी आहे? 140. मला एक रिक्षा द्या. आणि स्टीलच्या भातुकलीचा सेट आहे का? नाही आहे. भातुकलीचा कुठलाच सेट नाही आहे. स्टीलमध्ये नाही आहे. प्लास्टिकचा दाखवाल? मला एक रिक्षा द्या. अच्छा हा वाला आहे. नाही नाही, मला एक रिक्षा द्या. कुठले? माझ्याकडे लहानपणी एवढ्या खेळण्या होत्या आणि भातुकली म्हटल्यावरती मी फुल वेडी व्हायचे. बट आय डोंट नो आता ते त्या हे सगळे प्राणी माझ्याकडे आजही आहेत. अख्खा डबा भरून माझ्याकडे घरी प्राणी आहेत. सगळे माझ्याकडे फळं, फुलं, लाकडी फळं. त्यानंतर हे घ्या ना दादा. आणि मला रिक्षा पण द्या. थँक्यू. 140 म्हणालात ना? 3. चल माझ्याकडे इथे अजून 500 रुपये असले पाहिजे ना? कसे गेले कुठे? चला माझ्याकडे 3 गोष्टी तर आल्या आहेत. आता मला फक्त
सो आत्ता मी फ्रीज मॅग्नेट आहे. फ्रीज मॅग्नेट आहे. नाही 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 मला त्यातले नका दे. हा दाखवा मला एकदा हे ओपन करून. कितीच आहेत फ्रीज मॅग्नेट? एकदम मी रिजनेबल रेटमध्ये लावते मॅडम. किती सांगा ना. 100 रुपीज ओनली. 100. अजून भरपूर आहे. बेल आहे. बेल कसली? नाही ठीक आहे, हे नको. फ्रीज मॅग्नेट नको. डोअर बेल आहे ती. फ्रीज डोअर बेल. आवाज खूप छान येतो ह्याचा मॅडम. हे बघा, हे फ्रीज उघड बंद केला की आवाज. कितीला आहे? कितीला? नाही नको, हे राहू दे. मला तुम्ही अँटिक पीस, माझ्याकडे अँटिक पीस पण आहेत. जुन्या चालेल. जुन्या काळातले टेलिफोन आहे, दाखवा ना. दाखवते थांबा. माझ्याकडे वेळ नाहीये म्हणून मला फक्त थोडीशी घाई आहे. फटाफट. माझ्या फ्रीजवरती एवढे फ्रीज मॅग्नेट्स आहेत, नाही तर मला हे घ्यायला आवडलं असतं. पण आपल्याकडे काहीतरी अँटिक सापडलंय. सगळं अँटिक आहे. पण हे कितीला आहे तेही सांगा मला. ओनली 80 रुपीज. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. परफेक्ट. अँटिक पीस आणि हे होलसेल मध्ये आहे. दाखवा दाखवा दाखवा. हे कॉफी ग्राइंडर ओके. पूर्वीचं. हा टेलिफोन. हा एक हे आहे. क्लॉक आहे. क्लॉक आहे. हा दाखवा मला. सेम. ओके, हा सेम आहे. नाही मला ऍक्च्युली आणि फोन जास्त. हे बघा, हा एक टेलिफोन आहे जो आपण उचलायचो बघा. हा माहित आहे म्हणून मी हा. हा. आणि हे कॉफी ग्राइंडर आहे. नाही परफेक्ट. मी हा एक नाही छोटावाला घेते ऍक्च्युली. माझ्याकडे 80 म्हणालात ना. परफेक्ट, करेक्ट. 80 रुपीज आहेत माझ्याकडे. गुड. मी सध्या हे एक, मला लागलं तर मी येऊन दुसरं घेते. हो माझ्याकडे आता झाले 1 2 3 4 गोष्टी झाल्या आहेत. एक मराठी महिने द्या. मला मराठी महिन्यांचं झाले. वेळ झाली माझ्याकडे. एकच मिनिट आहे. एका सेकंदात. चैत्रवाच्या फुल मॅग्नेट. हे कितीचं आहे? घेऊन टाक. 80 रुपीज फॉर यू. 80. हां 80 रुपीज चालेल, द्या. आणि सरस्वती नाही आहे, भरपूर आहेत माझ्याकडे. मला फक्त कमळं घेता. सगळे बाकी सगळे मला नाही. मला तुम्ही फक्त आता मला 420 रुपये द्या. का एवढ्या घाई चालूस? आमच्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत शॉपिंग करायला. का गं? त्या ताई आहेत आमच्या तिथे थांबल्या आहेत. त्यांनी मला चॅलेंज दिले. चॅलेंज दिले. मग त्याच्या बदल्यात तुला काय मिळणार आहे? सगळं मीच घेऊन जाणार. पैसे तिने दिलेत फक्त. थँक्यू. टी शर्ट कसं आहे मोठ्या साईजचं? हा. गॉगल कसे आहेत? गॉगल कसे आहेत? हा कसा आहे? द्या मला. मिरर दाखवा. मिरर. हा परफेक्ट. हा 150 आहे ना. हा एक घेते. आणि अजून एक व्हेरी गुड हा ह्यातला एक दाखवा. किंवा हा दाखवा. हा कसा आहे? हा कमी करा ना. चल. मिरर. हा थोडा वाकडा आहे. हा वाकडा आहे. चांगला आहे पण वाकडा आहे. हे जरा मस्त आहे. चला हा सही आहे. हे 2 द्या. कितीला देणार? सही. हा 350. व्हेरी गुड. 320 प्लीज. 320 प्लीज. तरी 100 रुपये वाचले माझ्याकडे. अरे मी गॉगल घेतलेच नाही.
एक 100 रुपयाची गोष्ट आहे ना. लवकर. हा घेतलं. चलो थँक्यू. कुर्ता हे घेतलं. टाइम संपलाय. शेवटचे 100 रुपये आहेत. काय करूया. चला लेट्स गो. सायली हॅलो. हा बोल. हा मी समोरच आहे. मी एक्झॅक्टली समोरच्या फुटपाथवर आहे. माझ्या गोष्टी झाल्यात खरेदी करून, पण माझ्याकडे 100 रुपये अजूनही वाचलेत. सो आता मी येऊ की काय करू. हे बा आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. आपण पाणीपुरी खायला जाऊ शकतो. तू फक्त क्रॉस करून ये. मी समोरच्याच बाजूला आहे. HP वर्ल्डचं जे दुकान आहे ना तिथेच आहे मी. त्यात समोरच्या फुटपाथवर तुला दिसेल मी. ओके डन. ये. ओके झालंय. बऱ्यापैकी आपली शॉपिंग झाली आहे. थोडा उशीर झाला करेक्ट स्पॉटला यायला, पण आय थिंक छान गोष्टी मिळाल्या आहेत मला. हॅलो बघ, मला 1 2 3 4 5 एक्झॅक्ट 5 गोष्टी मिळाल्या. सो आम्ही सुरुवात केली कुर्त्या बरोबर. बघू. वाव. मला हा 200 रुपयाला. हा मग एकतर माझ्या साईज मध्ये मला छान काही मिळत नव्हतं आणि महाग पण होतं. सो मला हा एक कुर्ता मिळालाय जो मी माझ्या बहिणीसाठी घेतलाय. त्यानंतर मला हा एक आईस रोलर मिळालाय. सो ह्यात पाणी भरून मी मगाशी दाखवलं ऑडियन्सना. सो दिस इज अन आईस रोलर. मला छान मराठी महिन्यांचं एक फ्रिज मॅग्नेट मिळालंय. वा. हे बघा, हे सगळं कितीला खरेदी करते सांगा. हे कुर्ता 200 रुपयाला मिळाला. आईस रोलर मला 75 रुपयाला मिळालं. फ्रिज मॅग्नेट्स मी 2 घेतलेत. दोन्ही फ्रिज मॅग्नेट्स 80 रुपीजला 80 रुपयाला मिळालंय. हा खूप असा मस्त अँटिक आपले जे जुने फोन असतात ना, वाव. हे बघा त्याचा हा आणि मराठी महिन्यांचा. त्यानंतर मला 320 रुपयात मी मस्त 2 खूप खतरनाक असे गॉगल विकत घेतलेत. अरे खरंच सुंदर आहे. नाही खूप क्रेझी. फुल शायनिंग मारणार आहे मी आता. 1 2 3 4 5 6 आणि लास्टला माझा फेवरेट रिक्षा. मी लहानपणी एवढ्या रिक्षा विकत घेतल्या होत्या. मला आता माहित नाही त्या कुठे आहेत. आणि माझी खूप इच्छा आहे की मला काही वर्षांनंतर स्वतःची रिक्षा विकत घ्यायची आहे, सो दॅट मला रिक्षावाल्यांकडून रिजेक्शन मिळणार नाही. हो, हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्राचा. रिक्षा येत नाहीत, पटकन भेटत नाहीत, रिक्षा मिळत नाहीत. भेटते काय, मिळते काय, बोलाल तुम्ही लगेच. रिक्षावाले भेटतात. त्यामुळे मी स्वतःसाठी सध्या एक मॅनिफेस्टेशन बोर्ड, विजन बोर्डवर टाकायला म्हणून मी एक छोटी रिक्षा घेऊन आली आहे. एक, सो दॅट 2 3 ना 2 एक गॉगल आहे, एकच वस्तू आहे ना. ठीक आहे. 2 3 4 आणि 5. तसं बघायला गेलं तर तिने भरपूर वस्तू घेतलेल्या आहेत, पण त्या ग्राह्य धरणार नाही आहेत. चालेल, काही हरकत नाही. पण तू जिंकलेली आहेस. 5 वस्तू घेतलेल्या आणि 100 रुपये वाचवलेले आहेत. तर अक्षय आजच्या परीक्षेत पास झालेली आहे. सो आता आपण हे शॉपिंग चॅलेंज संपले, आपण पाणीपुरी खायला जाऊया. चला लेट्स गो. चलो या. तू इथे येतेस का दरवेळी पाणीपुरी खायला? श्रीकृष्णाची पाणीपुरी जगात भारी ना. कमाल. म्हणजे मला अशी कोल्ड पाणीपुरी खूप रेअरली मी कुठे खाल्ली आहे. आणि वडा श्रीकृष्णाचा वडा. बट मी जरा पाणीपुरी फॅन आहे श्रीकृष्णाची मोर दॅन वडा ना. सो आई आणि मी कधीही आलो दादरला की फिक्स्ड असतं की आईचा बटाटा वडा असतो श्रीकृष्णाचा. आणि मी पाणीपुरी खायला जाते. म्हणजे दादरला उतरावं आणि श्रीकृष्णाची पाणीपुरी न खावी असं होतच नाही. असं कधीच होत नाही. म्हणजे कित्येकदा मी आधी जेव्हा ट्रॅव्हल करायचे फिल्म सिटीला, ट्रेनने ये जा करायची मी. आधी आम्ही वरळीलाच होतो राहायला. सो दादर मार्केट हे माझ्या आईचा अड्डा आहे. म्हणजे आजही
मी जर तिला सांगितलं की मी हा कुर्ता 200 रुपयाला आणला तर ती म्हणाली, मी तुला घेऊन गेले असं मी तुला 150ला आणून दिला. तिला सगळे दादर मध्ये ना फक्त बार्गेनिंग करता आलं पाहिजे. तुम्हाला जगात कोणती गोष्ट नाही मिळणार असं नाहीये, सगळं दादर. खरंच. मी तुला माहितीये का माझ्या शॉपिंगच्या व्हिडिओचं एक टायटल बनवलंय, दादर हे खरेदीचं माहेर घर आहे. बट दॅट्स व्हेरी ट्रू. इनफॅक्ट इथे ना हा आहे बघ पवार ड्रेसवाले, आम्ही लहान असताना सगळे फॅन्सी ड्रेस आणि डान्सचे कॉस्ट्युम ह्यांच्याकडून भाड्याने घ्यायचो. त्यांच्या आता अर्थात लक्षातही नसू आम्ही, पण सगळे A to Z आमचे कॉस्ट्युम्स पवार ड्रेसवाला. आणि इथे भरत, हे बघ भरत यायला लक्षात आहे रे माझ्या. हा दोन्ही ठिकाणं घ्यायचं. चला जाऊया. लेट्स गो. चो. दादरमध्ये आयडियल बुक स्टोर खूप फेमस आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला श्रीकृष्ण बटाटे वडेवाले आहेत आणि त्यांच्याकडचा बटाटा वडा खूप फेमस आहे आणि त्याच्याबरोबर असलेली तळलेली मिरची. पण आपलं स्पाइस टॉलरन्स नसल्यामुळे आपण मिरची खात नाही, आपण फक्त वडे खातो. आणि आता आपण इथली पाणीपुरी खायला आलोय. त्यांच्याकडे कोल्ड पाणीपुरी मिळते आणि मूग आणि रगडा असे दोन्ही ऑप्शन्स असतात. सो माझा फेवरेट ऑप्शन आहे कोल्ड पाणीपुरी विथ मूग आणि खूप कमाल आहे. ह्यांच्याकडे ना बास्केट चाट पण मिळायचं. इथे पण तू बार्गेनिंग करणार आहेस? नाही, खाण्यापिण्याच्या बाबतीत कधीच बार्गेनिंग नाही करायचं, अंगाला लागत नाही. बापरे. चला इथून कुपन घ्यायचं ना? हो. घेऊ दे कुपन, घेऊ दे. किती आता महाग झालंय पाणीपुरी हो, इकडची. चालेल. चला तर आता आपण पाणीपुरी खाणार आहोत. जर आता माझी टोपी उलटी घालते, घाम येऊ लागलाय. चला. तुझं फेवरेट आहे ना पाणीपुरी? हो. आणि इकडची खासियत म्हणजे ते 24 तास पाणीपुरी. 24 तास नाही, 12 तास, सकाळपासून रात्रीपर्यंत पाणीपुरी मिळतं. वा. मला आठवत नाही मी शेवटची पाणीपुरी इथे कधी खाल्ली होती. मी स्वतःला दिलेलं जस्टिफिकेशन आहे की मूग तब्येतीसाठी चांगले असते, त्यामुळे पाणीपुरी पण तब्येतीसाठी चांगली असते. आपण पाणीपुरी एन्जॉय करूया आता आणि आपण प्रेक्षकांना बाय बोलूया. बाय बाय. आम्ही मज्जा करतो, पाणीपुरी खातो. तुम्हाला पाणीपुरी खायची असेल तर श्रीकृष्ण वडाला या, पाणीपुरी खातो पण आम्ही खातो. आणि आमचं शॉपिंग चॅलेंज तुम्हाला कसं वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच अक्षय, तू आज आलीस आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच, मला बोलवलं आणि छान पाणीपुरी खाऊ होती. तू दिली आहेस मला, विसरली. चॅलेंज माझं होतं. चल. थँक्यू.